राहत नाही, आहे की नाही? इथं कोणी अमर होऊन आलेला नाही आहे. तोपर्यंत एक काम करायचं, आपलं वैर मिटून टाकायचं महाराज. निरवैर व्हावे सर्वाभूती सम. आपल्याला जीवनामध्ये करत असताना एकच काम करायचंय महाराज, की कुणाशीही जीवनामध्ये वैर करायचं नाही. आज बांधावरून महाराज भांडणे. आज काही काही प्रॉपर्टी आम्ही बघतो महाराज, कमरे वाढलं गवत उगवले, पण बहीणही करून देत नाही, भाऊही करून देत नाही. अरे काय चाललंय? मग एक लक्षात ठेवा, कारण की आपण ह्या जगामध्ये पुन्हा दिसणार नाही. तुम्हाला कोणीच परत भेटणार नाही. जेवढे जेवढे या ठिकाणी मंडळी आहेत, तुम्हाला गेल्याच्या नंतर पुन्हा कोणी दिसणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत आपण आनंदात राहायला शिकलं पाहिजे. आपला खातोय ना, आपल्या भावाला खाऊ द्या. काय फनभर खाल्याने काही फरक पडत नाही. कारण की आपण ज्या वेळेला जन्माला आलो ना, त्यावेळेला काहीच आणलं का नाही, आणि जाताना सुद्धा काही नेणार नाही. कारण की ज्या वेळेला मुलगी सुद्धा आपण म्हणतो, मुलगी येते ना, मुलगी मी समोर बघितले महाराज, लाईव्ह रडता रडता कानातलं काढतात, आहे की नाही? बापाच्या हातातल्या अंगठ्या काढतात. अशी तर माया आहे. आपण म्हणतो आजीबाई गेली, पण आजीबाईने जर काही 4-5 तोळे ठेवल्यास, अहो ती निघून जाती, पण माग झट्टे भांडणं आहेत. तुम्ही गावागावात जर बघितले तर विचार करा. त्याचं कारण म्हणजे विचाराची एकोपता नाहीये. आमच्यात तिथला एक प्रकार आहे महाराज, ज्या वेळेला सावडायच्या दिवशी आम्ही गेलो, फक्त 2 ग्रॅमचं काही नाकातलं असेल. किती? आईचं आयो गेली आई 2 ग्रॅमचं नाकातलं होतं, परंतु सावडायला गेल्याच्या नंतर महाराज 1.5 तास त्यांनी पाहुणे थांबून ठेवले. काय केले? त्या दोघी बहिणी भांडवत होत्या आणि त्या शोधत होत्या. ती म्हणली थांब, तिथं दिसतंय, तिथं चमकते, तिथं. अरे काय चालले? तुम्ही एकदा दिलं, विषय संपला. आहे तोपर्यंत जेवण घाला. काय करा माणसाला? आहे तोपर्यंत सेवा करा. आता काही लोक म्हणतात महाराज दशकिरेला 15 भाज्या लागतात, त्याशिवाय कावळा शिवत नाही. भजी केल्याशिवाय कावळा शिवत? तुमच्याकडे शिवतो का? आमच्याकडे मेथीच लागते बाबा, त्याशिवाय कावळा नाही शिवत. अरे वेडा विचार आहे. आहे तोपर्यंत आपण जेवायला देतो का बाबाला? एक भाकर सुद्धा जेवायला देत नाही. आणि मेल्यावर म्हणतो सकाळी 3 वाजल्यापासून आमच्याकडे बाया भाज्या बनवतात. 3 वाजल्यापासून सगळं डबड डबड धडाम 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 काय चाललेलं असतं त्यांचं त्यांनाच माहित. आणि भाज्या बनवतात तरी कावळा शिवत नाही. अरे जर मनच जर आपलं अतृप्त गेलं तर तो तृप्त कावळा कस काय शिवायला येईल? ह्या गोष्टीचा थोडाफार आपण विचार केला पाहिजे. म्हणून मग एकच सांगायचे, निरवैर व्हावे सर्वभूती सर्वभूतांसवे. कुणाचंही वैर या ठिकाणी राहता कामा नये. कारण की आपलं जर वैर पाठीमागे राहिलं तर ते आपल्याला त्या वैरासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून सांगितले जन्म घ्यावे लागे वासनेच्या संगी. मग आजचा जो विषयच आहे संतांची संगती म्हणून मार्गगती येणे पंथे. मग आजचा जो विषय आहे सांगितलेला आहे, वासना गेली पाहिजे. पण वासना जाण्यासाठी संतांची संगत घडणं गरजेचं आहे. जरी संत नाही भेटले तरी नामस्मरणाने आपल्याला हे प्राप्त होऊ शकतं. मग या ठिकाणी झालेली जी सेवा आहे सुंदर प्रकारे, या ठिकाणी आल्याच्या नंतर किती बोलावं तेवढं कमीच आहे. कारण की संतांची संगती जरी विचार केला तर या ठिकाणी सगळे संत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. कारण की आज सुंदर गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य आपले महाराज आहेत, सुंदर वादन केलं महाराज. कारण की मृदुंगाशिवाय कीर्तन होणं शक्य. एक वेळेस गायक नसला तरी चालेल, पण मृदुंग म्हणी पहिला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय शोभा नाही. त्यांच्यासाठी एकदा महाराज सुंदर अशा टाळ्या वाजवा. कारण की भरपूर ठिकाणी कीर्तनाला जातो, परंतु गावाच्या बाहेर आपलं जरी देवस्थान असलं तरी सुद्धा गर्दी एकदम छान आहे. कधी कधी गावामध्ये सुद्धा आमच्या मनसरला एवढं पब्लिक येत नाही महाराज. गावात असून खिडकीतून बघतात, कुठून? खिडकीतून, पण आतमध्ये येत नाही. परंतु आनंद वाटला की भरपूर लांबून लांबून या ठिकाणी लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे गावडे बाबा असतील, पोखरकर बाबा असतील, सगळे विनेकरी, टाळकरी, चोपदार, सगळे जे आपले टाळकरी मंडळ आहे अतिशय सुंदर. कारण की एवढे जर टाळकरी गायक जर असेल तर आपण दुबईला सुद्धा कीर्तन करू शकतो, आहे की नाही? आज काही ठिकाणी शोकांतिक आहे महाराज. आज खालच्या पट्ट्यात गेलं तर सगळे वारकरी विकत आणावं लागतात. काय करावं लागतात? काकडा सुद्धा उगता, आमच्या मनसरला उगता काकडा आहे. विना घ्यायला सुद्धा वारलं वाडा ओलातला
कोणीच राहिलं नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. याचं कारण मी एक सांगतो जाता जाता महाराज, 2 मिनिटं जाऊ द्या, पण एक लक्षात ठेवा, आपण करतोय ना हे आपल्या मुलांना कुठंतरी आपण शिकवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? युवा पिढी ह्या ठिकाणी आली पाहिजे, पण ती येत नाही. त्याचं कारण काय माहितीये का? आपण म्हणतो जाऊ द्या, तो करतोय ना, करू द्या. अरे 2 त्याच्या थोबाडीत मारा, आज मारशाल, आज त्याला राग येईल, पण तो उद्या पोरगा इथं आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. बाहेरच्या लोकांचं तुम्ही अनुकरण बघा, ते लोक शिक्षण पहिलं देत नाही, ते पहिलं धर्माला प्राधान्य देतात. लक्षात ठेवा. कारण की आपला धर्म महत्वाचा आहे. कारण की आपला जो धर्म आहे, या ठिकाणी काय सांगितले? हिंदू. आपण कोण आहे? आपण साधे सुधे नाही, आपण हिंदू. पण हिंदू कोणाला म्हणतात? जो हिंदू आहे तो कधी हिंसा करत नाही, बरोबर की नाही? जो कधी कोंबड्या बकरं खात नाही तो हिंदू. आणि जो कोंबड्या बकरं खातो ना, त्यांनी म्हणू नये मी हिंदू आहे म्हणून. कारण की हिंदू कधी जीवाची कधीच मारत नाही, तो हिंदू आहे. कारण की जीवाचं रक्षण करणारा हिंदू आहे. म्हणून कालचा तो दिवस झाला छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आज एक तुम्हाला गोष्ट सांगतो महाराज, महाराजांचं नाव आज अजरामर झालं. याचं कारण संतांची कृपा झाली. काय झालं? 315 राजे होऊन गेले अख्ख्या जगामध्ये. किती? कुणाचंच नाव राहिलं नाही, छत्रपतींचंच का राहिलं? ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसत होते, म्हणून अजरामर झाले. विठ्ठला विठ्ठला. हा संप्रदाय आजचा आहे का? भरपूर कालावधीपासून. म्हणून विचारांना महत्व द्या, आपल्या धर्माला महत्व द्या. आणि आपल्याला जर वाटतंय ना पुढे आपला धर्म टिकला पाहिजे, तर आपण कुठेतरी विचार मुलांमध्ये रुजवा. मुलांना हरिपाठ शिकवा. नुसतं शिकू नका ज्वाने ज्वाने यस पापा, ईटिंग शुगर नो पापा. मग बापालाही भाकर नाही, आईलाही भाकर नाही. ही सत्य परिस्थिती. आणि कीर्तनातून हे बोलणं ही काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने सांगितलं पाहिजे महाराज. कारण आज जर आपण लोकांना नुसतं म्हणतो इंग्लिश मिडियमला मुलगा टाकलं पाहिजे, अरे नुसतं आपण मुलांना धडे देतोय पैसे कमवायचे, कशाचे? पण माणुसकीचे कुठेतरी धडे द्या. माणुसकीचे जर आपण धडे दिले नाही ना, तर आपला पुढं घात झाल्याशिवाय राहणार. आई बाप जपायचं आपण सांगतच नाही. ही आपली आजी हे सुद्धा सांगत नाही. आता मी वास्तुशास्त्रांचे कार्यक्रम करतो महाराज, कशाचे? आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होतं, आम्ही विचारतो, मूळ विचारतो ना, आजी कोणती, बाबा कोणचे, पंजोबाकांचा. ते नातू म्हणतं मला अजून बाबाच माहित नाही. काय म्हणता? तुम्ही सांगा, जर आपल्याला तिसरीच पिढी जर माहित नसेल तर पुढे या मुलांचं काय होणार? म्हणून आपलं भविष्य जर आपल्याला जागृत ठेवायचं असेल, आपला धर्म जागृत ठेवायचा असेल, तर ह्या गोष्टी आपण करायला शिका. कारण की हे जे सप्ते होतात, या सप्त्याचं सार्थक कधी होणार आहे? आपण ज्या वेळेला या ठिकाणी आपल्या मध्ये विचार रुजवणार आहे, त्याच वेळेला या ठिकाणी आपल्या सगळ्या सप्त्याचं सार्थक होणार आहे. कारण की त्यावेळेला चीज किती वर्ष सप्ताह झाला याला महत्व. आता आपण काय म्हणतो, माणूस जगला, किती वर्ष जगला याला महत्व नाही, पण कसा जगला याला फार महत्व आहे. म्हणून सोडून द्या विषय, जे मागचं झालं ते विषय सोडून द्या. पण इथून पुढं जे आपल्याला योग्य वाटते ते करा. आणि ते केल्याच्या नंतर आपलं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे रामरूप. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण करू, त्यावेळेला आपल्या मनामध्ये, कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन येईल. आणि आल्याच्या नंतर काय होईल ते शेवटच्या चरणामध्ये